नमस्कार. कोकणी रानमाणूसोबतच्या कोकणातल्या स्वर्गीय प्रवासात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. नदीच्या काठावरती येऊन बसणं हा एक वेगळं सुख असतं आणि ती कोकणातली अशी खळखळ वाहणारी नदी ही आमच्याच गावातली एक छोटीशी नदी आहे. आजूबाजूला खूप सुंदर नदीची इकॉलॉजी आहे. सगळी नदीकडे झुकलेली झाडं आणि त्याची एक नॅचरल कॅनोपी तयार झाली. आणि इकडे येऊन व्हिडिओ करायचं एक खास कारण असतं. म्हणजे इथे आल्यानंतर व्हिडिओला काही बॅकग्राऊंड म्युझिक द्यावं लागत नाही. हे सततचं नदीचं वाहतं पाणी, खळखळ, मंजूळ, नितळ, आजूबाजूला असलेल्या पक्ष्यांचे आवाज, पक्ष्यांची किलबिल आणि त्यामुळे एक नॅचरल बॅकग्राऊंड म्युझिक हे व्हिडिओला मिळत असतं. मित्र, कोकणी रानमाणूस म्हणून तळ कोकणात फिरतो आहे. अगदी गोव्याची वाईल्ड साईड एक्सप्लोअर करतो आहोत. कोकणातल्या नद्या, कोकणातले समुद्र, कोकणातले डोंगर, कोकणातला बॅकवॉटर, कोकणातली जंगलं आणि या सगळ्याच्या सानिध्यात राहणारी कोकणी माणसांची एक वेगळी संस्कृती एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी करत असतो. याचं कुठेतरी डॉक्युमेंटेशन व्हायला हवं. या निसर्ग जीवनाचं कुठेतरी लोकांसमोर यायला हवं. त्याचं प्रमोशन व्हायला हवं, जेणेकरून इथे राहणाऱ्या माणसांना त्या जगण्याचा आनंद इतरांना दाखवता येईल. आणि ह्या जगण्याचं ब्रँडिंग, या जगण्याचं प्रमोशन व्हायला हवं. म्हणजे आम्ही जे कोकणामध्ये जे जीवन जगतो आहोत हे जगातलं उच्च कोटीचं जीवन आहे. या जीवनाची कंपॅरिझन नाही आहे. लाख मोलाचं जीवन जगतो. आत्ता इथे माझ्या आजूबाजूला अशा अनेक प्रकारच्या एंडेमिक ट्रीज आहेत. अशा याच्या खाली इतके मासे आहेत. ही जगाची ओळख आहे. आणि या जगाच्या ओळख असलेल्या भागात, अर्थातच वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट ज्याला म्हणतात, अशा भागात आम्ही राहतो. आमचा जन्म झाला. याहून मोठं भाग्य नाही. मित्रो, ही नदी, या नदीचा प्रवाह आणि हे अशी जंगलं एक्सप्लोअर करत असताना अनेक माणसांसोबत माझी कनेक्टिव्हिटी सुरू आहे. अनेक प्रकारची माणसं मी बघतो आहोत, त्यांच्यासोबत इंटरॅक्शन होतं आहे. आणि म्हणूनच मी रानमाणूसच्या या चॅनलवरती एक सिरीजसुद्धा चालवतो, ज्याचं नाव आहे ह्युमन्स ऑफ कोकण. ह्युमन्स ऑफ कोकण, कोकणातली माणसं. आणि ह्या कोकणातल्या माणसांचे वेगवेगळ्या पद्धतीने जीवन जगण्याच्या कला ह्या एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न या सिरीजच्या माध्यमातून मी करत असतो. आतापर्यंत अनेक माणसांना मी या माध्यमातून भेटलो आहे, त्यांचे व्हिडिओज केले आहेत. आज मी ज्या माणसाला तुमच्यासमोर इंट्रोड्यूस करतो आहे हा असाच कोकणातला रानमाणूस, ज्याचं जीवन गोव्यातल्या सह्याद्री पट्ट्यात गेलं, ज्याचं बालपणात अशाच अनेक गोष्टी, नद्या, जसं आपल्याला एक कविता होती, वाटते सानुली मंद झुळू कमी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे, कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, वेळूत कधी वा पडक्या वाड्यापाशी, हळूच दबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. असं हे एकंदर झुळूक बनून वाहणारं आमचं मन आणि ह्या अशाच रानावनात इथल्या नद्यांच्या आसपास फिरत असतं. काही वेळापूर्वी जसा इथून एक किंगफिशर असा नदीला फ्लॅट एकदम त्या नॅचरल कॅनॉपीमधून गेला, उडत, ना वर ना खाली, एकदम स्ट्रेट वे, तसं आमचं हे मन या नदीच्या प्रवाहाबरोबर असंच वाहत फिरत असतं कोकणात. आणि अनेक माणसंही आम्ही जोडतो आहोत. अनेक माणसांना आमच्या परीने प्रमोट करण्याचा आणि त्यांचं काम जगासमोर पोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत. या माणसाचं जीवनसुद्धा असंच कोकणातल्या नद्यांच्या, कोकणातल्या प्रवाहाच्या सानिध्यात झालं आहे. आणि त्या माणसाचं वैशिष्ट्य म्हणजे तो पक्ष्यांसोबत बोलतो. सो जंगलात जेव्हा आपण जातो तेव्हा वेगवेगळ्या पक्ष्यांचे आपल्याला आवाज येतात ऐकायला. तर जेव्हा तुम्ही जंगलात जाऊन पक्ष्यांबरोबर किंवा प्राण्यांबरोबर त्यांच्यासोबत वेळ घालवता तेव्हा त्यांची भाषासुद्धा तुम्हाला कळायला लागते. तर जंगलात इकडच्या काही स्पेसिफिक पक्षी सापडतात ज्यांच्याशी असंच मी लहानपणापासून जंगलात जातो तेव्हापासून थोडं बोलायला मी शिकलो. तर माझा आवडता पक्षी एक बार्बेट, जो व्हाईट चिक्ड बार्बेट आहे. सो साऊथ इंडियामध्ये किंवा वेस्टर्न घाट्समध्ये एंडेमिक आहे. तर सगळ्यात आधी मी त्याच्याशी बोलायला शिकलो. तर तो घराच्या बाजूला माझ्या येऊन कॉल करायचा. तर मी त्याला रिस्पॉन्ड करायचा प्रयत्न केला. तर त्याने पण मला रिस्पॉन्ड केला. सो दिस इज हाऊ द बर्ड स्टार्टेड कॉलिंग. आणि त्याच्यानंतर काय झालं, हा झाला व्हाईट चिक्ड बार्बेट. त्याच्यासारखाच अजून एक पक्षी आहे ज्याला आपण ब्राऊन हेडेड बार्बेट म्हणतो. तो पण
माझ्या या कॉलला थोडा रिस्पॉन्ड करायला लागला. सो मी त्याचा पण आवाज काढायला शिकलो. याच्यासारखाच आवाज आहे पण थोडा मॅलो असा आहे. तर हे झाले बार्बेट्स. तसेच आपल्याकडे इकडे मलबार बार्बेट सापडतो, त्याचा आवाज असा आहे. तर बार्बेट्स हे खूप वोकल पक्षी आहेत, सो त्यांचे आवाज मला खूप आवडतात. तर असं ते रिस्पॉन्ड पण करतात मला. सो त्यात ॲक्च्युली आम्हाला एक सर्टिफिकेट मिळते त्याने रिस्पॉन्ड केल्यावर, नाहीतर म्हणजे आपल्याला कळत नाही ते आपला आवाज मॅच होतो आहे की नाही. तसा शामा जो पक्षी आहे, जो वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सॉन्गस्टर्स ऑफ साऊथ इंडिया, तर तो असा आवाज करतो. जो मेल जेव्हा ब्रीडिंग सीझनमध्ये तो असा आवाज करतो. अँड इट गोज ऑन, असा तो आवाज करत राहतो. तर असे खूप पक्षी आहेत. ट्रोगॉन जो आहे त्याचा पण आवाज एक आहे, असा तो आवाज करतो. तर तुम्ही पण जंगलात जाऊ शकतात आणि अशा पक्ष्यांचे आवाज त्यांचं निरीक्षण केल्यावर तुम्हाला पण असे आवाज समजतील आणि प्रॉबेबली तुम्हाला पण त्यांच्याशी बोलता येईल. तर मित्र, मी आहे नेचर नेस्ट या रिसॉर्टमध्ये. खरं तर गेले 2 दिवस मी इकडे आहे आणि या 2 दिवसात मी मोलेम, भगवान महावीर वाईल्ड लाईफ सँच्युरी आणि इथल्या जवळचा भाग एक्सप्लोअर करतो आहे, फिरतो आहे. पण जे मी कोकण, माझं तळकोकण जे मी अनुभवतो, जे माझ्या तिलारी आणि या परिसरात फिरत असतो, अगदी तसाच एरिया गोव्याला लाभला आहे. आणि हा जो गोव्याचा वेस्टर्न घाट साईड आहे तो सुद्धा तितकाच बायोडायव्हर्सिटीने समृद्ध आहे, किंवा त्याहीपेक्षा जास्त घनदाट असं जंगल इकडे आहे. आणि त्या जंगलाच्या कोंदणामध्ये एक निसर्गाचं घरटं ज्याला आपण म्हणू शकतो, नेचर्स नेस्ट. तर त्या एका संकल्पनेविषयी, आणि ही संकल्पना ज्यांनी स्वतः अस्तित्वात आणली ते पंकज लाड आज आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. तर काय संकल्पनेतून नेचर नेस्ट उभं राहिलं? निसर्गात भ्रमंती करणारे जे लोक असतात त्यांना गोव्यात कसं आहे, समुद्र किनारी जाऊन राहावं जास्त लागतं, कारण इकडे तशा फॅसिलिटी जास्त नव्हत्या. म्हणजे जेव्हा आम्ही 10 वर्ष आधी जेव्हा सुरुवात केली तेव्हा, तर त्यांच्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जास्तीत जास्त वेळ त्यांना घालवायला मिळावा या दृष्टीने आम्ही नेचर्स नेस्ट हे सुरू केलं. आणि तेव्हाच बर्डिंग टुरिझम म्हणजे पक्षी निरीक्षणासाठी मॅक्झिमम आपल्याकडे फॉरेनर्सच जास्त यायचे. नंतर 2005-06 किंवा 7-8 याच्यानंतर इंडियन क्लायंट जे आहेत, इंडियन बर्ड वॉचर्स जे आहेत ते सुरू झाले. आणि त्यांना मेनली फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी नेचर्स नेस्ट हे आम्ही सुरू केलं तेव्हा. ओके. मग हा जो एरिया आहे नेचर नेस्टच्या आजूबाजूच्या, त्यामध्ये भगवान महावीर वाईल्ड लाईफ सँच्युरी तर आहेच, प्लस अनेक स्ट्रीम्स आहेत. बरोबर. तर काय प्रकारची बायोडायव्हर्सिटी आहे इकडे? आता जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा आम्ही प्रामुख्याने पक्षीच बघत होतो, पण त्याच्या व्यतिरिक्त बरेच साप सरळे इकडे भरपूर आहेत. तर राईट फ्रॉम मलबार ग्लायडिंग फ्रॉग किंवा ऑर्नेट फ्लाइंग स्नेक, तर असे जे प्रकार आहेत पक्ष्यांच्या व्यतिरिक्त सरपटणारे प्राणी भरपूर आहेत. त्याच प्रकारे जी मॅमल्स आहेत त्यात मेन आमचा आत्ताचा विषय जो आहे, जो आम्ही अभ्यास करतो त्याच्यावर, ते आहे ऑटर्स, पाणमांजर जे आहे त्याच्यावर आम्ही अभ्यास करतो. तर पाणमांजराच्या 2 जाती इकडे सापडतात, पण राईट फ्रॉम बिग कॅट, टायगर पासनं, लेपर्ड्स प्लस छोटे सगळे मॅमल्स, हे 35च्या पेक्षा जास्त मॅमल्स इकडे सापडतात. अरे वा, व्हेरी गुड. आणि त्याचबरोबर इकडची जी संपत्ती आहे, प्लांट्स म्हणजे प्लांट बायोडायव्हर्सिटी पण खूप त्यात वैविध्य आहे. आणि सह्याद्रीच्या पायथ्याशी हे वसलेलं असल्याने इकडे एंडेमिझम म्हणजे फक्त जॉग्राफिकली एकाच भागात जी बायोडायव्हर्सिटी सापडते ज्याला आम्ही एंडेमिझम म्हणतो, एंडेमिझम किंवा एंडेमिसिटी सुद्धा खूप जास्त आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. At Nature's Nest Conservation Center, we have 3 projects currently active. One is the otter conservation project, where we are looking at the otter species that are in and around Bhagwan Mahavir Wildlife Sanctuary. And we are working on the conservation of these animals, especially in the buffer areas of the sanctuary. So,
So what we do is basically we survey for the presence, we document the threats that are faced by these animals, and we look at ways of how we can address the threats faced by them. The next project we have is the large owls monitoring project. Of these, we are focusing on the brownfish owl, where the habitat that is shared by the brownfish owl is very much similar to what is shared by the Asian smoke-clawed otters. So we are monitoring the activities of the brownfish owl and locating the nesting sites and trying to protect the nesting sites. Also, we are looking at the audio calls of the brownfish owl. The next is we are recording the presence of pit vipers in the private plantation. So here we are looking at mainly the hump-nosed pit viper. So a hump-nosed pit viper is found quite often in the Nature's Nest property, and we have been monitoring its activities, how many individuals. So this season we have got 19 individuals of varying sizes of hump-nosed pit viper, and we've got very interesting findings also during the survey. So here, if you can see, here you had this individual of hump-nosed pit viper using the solar fencing to travel from one location to another, and that was something that was not expected, but as you do your research you find exciting things. माझ्यासोबत एक इन्सिडेंट झालेला. मी असंच एकदा मुंबईमध्ये फिरायला गेलो होतो आणि तिकडे मला असे कोणी बाहेरचे नॉर्थ इंडियन टुरिस्ट होते. ते मला म्हणाले तू कुठे चाललाय. मी म्हटलं गोव्याच्या जवळ गाव आहे. म्हटलं गोवा में गाव भी रहता है क्या. अच्छा. सो बेसिकली गोव्याला एक कल्चर आहे आणि गोव्याची निसर्ग हे जे आपल्याला आहे, म्हणजे लोकांना वाटतं गोवा म्हणजे बीचेस, ड्रिंक्स अँड हॉटेल्स. तर या पलीकडे जाऊन आता जे नेचर नेस्ट सारखे जे रिसॉर्ट्स आहेत किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रमोट करताना तुमच्यासमोर काय चॅलेंजेस आहेत गोव्यामध्ये वेगळं. तुम्ही जसं म्हटलं तसं गोव्याबद्दल लोकांच्या मनात एक इमेज जी आहे ते म्हणजे बीचेस, बियर आणि तुम्ही म्हटलं रिसॉर्ट जे बीच साईडला असतात. पण आता अजून एक नवीन इमेज गव्हर्नमेंटने स्पेशली तयार केली आहे ती कॅसिनोबद्दल, विच इज अनफॉर्च्युनेट. पण त्याच्या व्यतिरिक्त ही जी इमेज आहे जे गोव्यातला पूर्ण जो उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत जो सगळा सह्याद्रीचा जो भाग आहे, जो ग्लोबल बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आपल्याकडे, तो गोव्यात पूर्णतः प्रोटेक्टेड आहे. तर नॉर्थपासून म्हादई सँक्चुरी, नंतर भगवान महावीर, नेत्रावळी आणि कोतीगाव प्लस बोंडला वाईल्ड लाईफ सँक्चुरी यांनी तो प्रोटेक्ट केला आहे. तर याची इमेज लोकांच्या समोर तयार करणं यात बरीच वर्ष लागली. पण त्यात प्रत्येक जो माणूस, जो हौशी माणूस आहे, जो पक्षी बघतो, त्याने पण त्यात खूप हातभार लावला. म्हणजे जेव्हापासून डिजिटल एज झाली सुरू, स्पेशली डिजिटल फोटोग्राफी, तेव्हापासून गोव्याच्या ज्या इमेजेस आहेत, बर्ड्सच्या असू द्या किंवा बाकीच्या जनावरांच्या असू द्या, या इंटरनेटवर जायला लागल्या आणि तेव्हापासून ॲक्च्युली पॉप्युलॅरिटी आहे ती वाढली. त्याच्या आधी चॅलेंजेस खूप होत्या. कारण भारतीय लोकांना गोव्यात एवढी बायोडायव्हर्सिटी आहे हे माहीतच नव्हतं. तर तीच एक मोठी चॅलेंज होती. द इमेज जी गोव्याबद्दल लोकांच्या डोक्यात आहे ती बदलणं हे एक मोठं आव्हान होतं. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जसं म्हणालात, मादई आहे, आता ही भगवान महावीर, नेत्रावली आणि कोती. बरोबर. तर ओव्हरऑल ज्या वाईल्ड लाईफ सँच्युरीज आहेत त्यांच्या जवळ राहणारे जे विलेजेस आहेत, हो, सो त्यांची नेचरवरची जी डिपेंडन्सी म्हणजे वाईल्ड लाईफ, आता आमचा जो एरिया आहे म्हणजे आंबोली, तिलारी, इकडे काय चाललंय की आमचा हा एरिया प्रोटेक्टेड नाही आहे. सो लोकांचं काय झालंय की लोक आपल्या ज्या जमिनी आहेत त्यांच्या नावावर असल्यामुळे जंगलतोड, रबर, अननस, कॅशू प्लांटेशन्स. बरोबर. सो इथल्या लोकांचं त्याबद्दलचं काय अप्रोच आहे. तर तुम्ही जसं म्हणालात, जेव्हा कुठली प्रोटेक्टेड एरिया असते जी गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेली असते एकतर संरक्षित क्षेत्र म्हणून, त्याच्या आत पण चॅलेंजेस असतात. असं नाही की त्याच्या आत चॅलेंजेस नसतात, त्याच्या आत पण बफर एरियामध्ये चॅलेंजेस असतात. पण जास्त चॅलेंजेस असतात, जास्त आव्हानं आपल्याकडे असतात ती बाहेरच्या भागात असतात. जो गाव या जंगलावर डिपेंडंट असतो त्याच्यावर. इकडे तुमचं जसं तिकडे कॅशू आपलं रबर प्लांटेशन आहे, अननस आहे, इकडे तसंच कॅशू प्लांटेशन आहे. आपल्याला जोपर्यंत आपण
हे इकॉनॉमिक्सकडे कनेक्ट करत नाही ते तोपर्यंत कन्झर्वेशन जे आपण प्रोटेक्शन म्हणतो ते खूप डिफिकल्ट. पण आपण कन्झर्वेशनचा दृष्टिकोन घेऊन आपण बघितलं की अरे पीपल आर ऑल्सो, लोक जी इकडे राहतात ती सुद्धा या बायोडायव्हर्सिटीचा भाग आहे. तर दोघांचं जगणं हे तेवढंच गरजेचं आहे. जोपर्यंत जनावरं असू दे किंवा जंगलातनं लोकांना जोपर्यंत फायदा होत नाही तोपर्यंत ते टिकवणार नाहीत. आणि का टिकवायचं? कारण त्यांचं स्वतःचं जगणं त्याच्यावर अवलंबून आहे. तर हा प्रश्न सगळ्यांच्या गावातली जी लोक राहतात त्यांच्या डोक्यात येतो. आपला रोल काय आहे की टुरिझम प्रमोट करून किंवा निसर्गाशी समतोल राखून कुठलं प्लांटेशन करता येतं हे प्रोमोट करून त्याचे इकॉनॉमिक फायदे या लोकांसमोर ठेवणं ही आपली गरज आहे आता. आणि आपण याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे जर आपल्याला हे जंगल राखायचं आहे. एक्झॅक्टली. आणि असंच ॲक्च्युली काम करताना आमच्या समोर सुद्धा अशीच तुम्ही जे राईटली पॉईंट आउट केलं असं चॅलेंज उभी राहिली. आणि ती म्हणजे गावातली लोक जी आहेत ती फायरवूडसाठी सुद्धा जंगलावर डिपेंड. तर ते जंगल कापत होते. तर ॲज अ रिझल्ट आम्ही काय केलं, त्यांना इकॉनॉमिक इन्सेंटिव्ज काय देता येतील याचा अभ्यास केला आणि आम्ही काही इकॉनॉमिक इन्सेंटिव्ज आता त्यांच्यासाठी सुरू केले. तर हा छोटा एफर्ट आहे. आणि असे एफर्ट जर का आपल्यासारखे ज्यांना याचं आपण जाणतोय की असं होऊ शकतं तर आपण काम करायची इकडे गरज आहे. आपण कन्झर्वेशन बद्दल खूप बोलतो पण आता ॲक्शनची गरज आहे. ॲक्शन बेस्ड कन्झर्वेशन जर का आपल्यासारख्या लोकांनी केलं तर मला नाही वाटत की हे एवढं मोठं चॅलेंज आहे. एक्झॅक्टली. इथल्या लोकांनी एक स्वतः एक सस्टेनेबली काहीतरी करू शकतात. नॉट ओन्ली टुरिझम, ॲग्रिकल्चर पण पार्ट आहे पण ते सगळं जपून करायला हवं. आत्ता रिसेंटली मी जेव्हा तुमच्या इथे एक ह्याच्यामध्ये बसलो होतो, बुडबुड्याच्या तळ्यामध्ये बसलो होतो, तर तिकडे एक साप आणि बेडकाची मला लाईव्ह झगडी बघायला मिळाली. तर बेसिकली या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या लाईव्ह बघायला मिळतात. दॅट्स द ब्युटी ऑफ वाईल्ड साईड ऑफ गोवा. सो खूप चांगलं काम चाललं आहे तुमचं. कन्झर्वेशन पण आहे त्यातून टुरिझम. तर तू बाकी लोकांना नेचरनेसबद्दल अजून थोडंसं सांग आणि लोकांनी काय यायला हवं, वाय पीपल शुड कम अँड व्हिजिट दिस प्लेस. सगळ्यात आधी वेगळं गोवा बघणं हे एक मला वाटतं सगळ्यांसाठी नवलच असेल. नवीन काहीतरी तुम्हाला बघता येईल. गोव्याचे जे बीचेस आहेत ते सोडून जंगलात बरंच काही आहे. आणि जंगलात एकदा आल्यावर तुम्हाला जो द पीस दॅट यू विल गेट इज ऑफ अ डिफरंट लेवल. तर हे आम्ही इकडे ऑफर करतो. आणि स्पेशली इकडे लोक आमचं जे रेटिंग आहे ते ऑलवेज मोर दॅन 4.5 स्टार आहे मागची 10 वर्ष. ते जेवणाबद्दल आहे, इकडच्या एक्सपिरियन्सेसबद्दल आहे. तर मुद्दामून तुम्ही या आणि बघा कसं काय आहे ते. सो तुम्हाला एक्सपिरियन्स येईलच. पण त्याचबरोबर तुम्ही इकडे आल्यावर तुम्ही कन्झर्वेशन प्रोजेक्ट्समध्ये पार्टिसिपेट करू शकतात. तुम्ही बर्ड वॉचिंगला जाऊ शकता. तुम्ही जीप सफारी, गोव्यात जीप सफारी जंगलात कोणी जास्त नेत नाही तर गोव्यातलं जंगल बघण्यासाठी तुम्ही जीप सफारी एक्सपिरियन्स करू शकता. तर या गोष्टी तुम्ही सगळ्या करू शकता इकडे. सो हमखास या इकडे. थँक्यू सो मच. खूप चांगला एक व्ह्यू आहे तुमचा आणि गोव्याला वेगळ्या दृष्टीने आपण बघायला पाहिजे. वाईल्ड साईड ऑफ गोवा एक्सप्लोअर करायचं असेल तर नेचर नेस्ट इज अ व्हेरी गुड ऑप्शन. इकडे तुम्हाला विस्लिंग वुड्स असा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे सकाळी पण आम्ही गजासोबत फिरलो आहे, गजादादासोबत. तर त्याने आम्हाला इकडे बर्ड्स दाखवलेत आणि सकाळचं एक वातावरण होतं, कुठे गाड्यांचा आवाज नाही होता आणि म्हणजे एक खूप छान वातावरण आहे. आणि तांबडी सुर्ल्याला आपण एक खूप जुनं टेम्पल आहे इसवी सन 1300मधलं. तर हा एरिया आहे तो खूप एक्सप्लोअर करण्यासारखा आहे. अँड आय विल शुअरली रिकमेंड दिस प्लेस अँड विजिट नेचर नेस्ट फॉर शुअर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. इट वॉज ग्रेट हॅव्हिंग यू हिअर एज वेल. आणि तुमचं पण काम खूप सुंदर आहे. ते असं चालत राहू द्या. थँक्यू.